नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे 10th स्टँडर्डचा फर्स्ट लेसन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल यामधली प्रॅक्टिस सेट 1.1 आज पाहणार आहे आपण। या पहिलेही माझे 2 व्हिडिओ झालेले आहेत, त्याचे ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या मी केलेल्या आहेत, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा। आज आपण कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन यामध्ये सुद्धा एक ऍक्टिव्हिटीज आहे, तर ते आपल्याला सॉल्व करायचे आहे। तर पहा, दोन इक्वेशन इथे दिलेले आहेत। 5x + 3y = 9 याला इक्वेशन 1 दिलेला आहे। 2x - 3y = 12 याला 2 नंबरचं इक्वेशन दिलं आहे। तर पहा, आता हे दोन्ही इक्वेशन्स यामध्ये ह्या दोन संख्या सारख्या आहेत, 3y म्हणून आपल्याला याला मल्टिप्लिकेशन वगैरे करायची गरज नाही। तर इथे आपल्याला आता लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2 आपण डायरेक्ट हे इक्वेशन ऍड करू शकतो, कारण 3y हे 0 होऊन जाणार आहे। 5 + 2 इथे 7 होणार आहे आणि 9 + 12 21। आता x = आपल्याला 21/7। आता 7 3 जा 21 म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे, इथं 3 आलेली आहे। त्याच्यानंतर प्लेस x = 3 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवू आपण। आता इथे x ची किंमत 3 ठेवणार आहे। 5 3 जा 15। त्यानंतर आता 9 मधून 15 नाही जात, तर 15 मधून 9 काढायचे आहे, तिथं आपले राहणार आहे -6 आणि 3y = -6 y = -6/3। तर 3 2 जा 6 -2 इथं y ची किंमत आलेली आहे। सोल्युशन इज x ची किंमत 3 आहे आणि y ची -2। अशा प्रकारे या ऍक्टिव्हिटीचं सोल्युशन आपण x आणि y चं किंमत काढलेली आहे। पहा, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 मधला दुसरा क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, 3a + 5b = 26, a + 5b = 22। तर पहा, याला आता 3a + 5b = 26 याला आपण 1 नंबर देणार। त्याच्यानंतर a + 5b = 22 याला 2 नंबर देणार। आता पहा, या जर आपण इक्वेशनची प्लस केली तर इथं 0 काहीच नाही होणार आहे, म्हणून आपल्याला इथे सबट्रॅक्शन करावं लागेल। सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1। आता आपण सबट्रॅक्शन करणार आहे, तर 3a + 5b = 26, a + 5b = 22। तर आता ज्या वेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस काय करतो, चिन्ह बदलावं लागेल। तर पहा, इथं प्लस आहे तर मायनस, इथं प्लस आहे तर मायनस आणि इथं मायनस होईल। 26 मधून 2 गेला तर 4 राहते आणि हे 0 होऊन जाईल। 3a मधून 1 गेला तर a राहते, 2a राहते। आता a = 4/2, a = 2। a ची किंमत 2 आलेली आहे। आता ही आलेली किंमत आपण इक्वेशन 1 किंवा 2 कशातही ठेवू शकतो। तर सबस्टिट्यूटिंग a = 2 इन इक्वेशन 2 मध्ये ठेवू आपण। तर 2 नंबरचं इक्वेशन आहे a + 5b = 22। a ची किंमत आपण इथं 2 ठेवू, 5b = 22। 5b = हे जे 2 आहेत हे इकडले या साइडनं जाणार आहेत, म्हणून प्लस असले तर ते मायनस होऊन राहिले। इथं 5b = 20, b = 20/5, b = 4। अशा प्रकारे आपण ह्या a b चं सोल्युशन काढलेलं आहे। a b = a ची किंमत किती आलेली आहे आपली 2 आणि b ची 4 इज द सोल्युशन। अशा प्रकारे आपण या गणितामध्ये पूर्ण गणित सॉल्व करून आपण इथं सोल्युशन काढू शकतो।
पहा त्याच्यानंतरचं इक्वेशन आहे x + 7y = 10, 3x - 2y = 7. तर पहिले आपण या इक्वेशनला क्रमांक देऊन देऊ. x + 7y = 10 याला 1 नंबर दिला. 3x - 2y = 7 याला 2 नंबर दिला. तर आता आपण आतापर्यंत पाहिलं की ह्या एकतर एक्सच्या संख्या सारख्या असतात किंवा वायच्या संख्या सारख्या असतात. तेव्हा आपण त्याला 0 करू शकतो आणि आपण तिथे व्हॅल्यू काढू शकतो. पण इथं आपल्याला तसं काही दिसत नाहीये, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 1 ला आपल्याला 3 न मल्टिप्लाइंग करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. आता पहा याला मी 3 न मल्टिप्लिकेशन करते. 3 × x + 3 × 7y = 3 × 10. मी तुम्हाला हे स्टेप एक शिल्लक लिहून दाखवली आहे समजण्यासाठी. 3x तुम्ही डायरेक्ट पण ती स्टेप लिहू शकता. 3x + 21y आणि 3 10 जा 30. हे याला आपण इक्वेशन 3 नंबरचं देऊ. आता 2-3 इक्वेशन आपल्या जवळ आहेत. आता आपण इक्वेशन सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. पहा एका इक्वेशन मधून आपण 3 नंबरच्या इक्वेशन मधून 2 नंबरचं इक्वेशन मायनस करणार आहे. पहिले हे इक्वेशन आपण लिहून घेऊ. 3x + 21y = 30. हे आहे 3 नंबरचं इक्वेशन. त्यामधून आपण 2 नंबरचं इक्वेशन मायनस करणार आहे. 2y = 7. सबट्रॅक्टिंग म्हटलं की आपल्याला पहिले इथं चिन्ह बदलायचे आहे. चिन्ह जर आपण बदलले नाही तर आपलं इक्वेशन मध्ये 0 येणार नाहीये. तर पहा इथं आपल्याला प्लस आहे तर मायनस करावं लागेल, इथं मायनस आहे तर प्लस करावं लागेल, इथं प्लस आहे तर मायनस करावं लागेल. 13 मधून 7 गेले तर 23 येतात. त्याच्यानंतर 21y + 2y 23y आणि हा x 0 झालेला आहे इथं. आता y = 23/23. y ची किंमत किती आलेली आहे? 1 आलेली आहे. आता जी किंमत आलेली आहे ती किंमत आपल्याला इक्वेशन मध्ये टाकायची आहे. y = सबस्टिट्यूटिंग y = 1. इन इक्वेशन 1 मध्ये टाकू आपण. 1 नंबरचं इक्वेशन तुम्हाला घ्यायचं आहे x + 7y = 10. आता जिथं y आहे तिथं ती किंमत टाका. x + 7 × 1 = 10. x + 7 = 10. x = 10 - 7. x = 3. पहा आता इथं x आणि y च्या किमती आलेल्या आहेत. x y म्हणजे 3 1 इज द सोल्युशन. अशा प्रकारे हे 3 नंबरचं एक्झाम्पल झालेलं आहे.